सिंधुदुर्गातल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राज्य सरकारने आता गंभीर दखल घेतली आहे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली। या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते। तसंच मुख्य सचिव, पालकमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आणि नेव्हीचे अधिकारी देखील बैठकीला उपस्थित होते। या बैठकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्यामागची कारणं शोधण्यासाठी नौदल राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती नेमण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। तर शिवरायांचा पुतळा नव्याने उभारण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत। अपडेट जाणून घेऊयात। अमेय राणे आपल्यासोबत आहे। अमेय, संयुक्त तांत्रिक समिती स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये झालेला आहे। याशिवाय आणखी कुठल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली? काय अधिकचे अपडेट आहेत या बैठकीसंदर्भातले? मालवणमध्ये जी घटना घडली त्या संदर्भात काल रात्री मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षावर एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, राज्याचे पोलीस महासंचालक, मुख्य सचिव यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री, पालकमंत्री असे एकूण सर्वजण राज्यातील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती या बैठकीला उपस्थित होते। आणि याच्यात आता या प्रकरणी पुढे काय करता येईल यावर सविस्तर चर्चा झाली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना अतिशय गंभीर आहे, कारण की नौदल दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं। त्यामुळे केंद्र सरकारनं सुद्धा राज्य सरकारला याबाबत विचारणा केल्याची माहिती आणि आता याचा सर्व अहवाल त्यांना केंद्र सरकारला सुद्धा द्यावा लागणार आहे। म्हणूनच तातडीनं ही बैठक बोलावण्यात आली। त्याचबरोबर सध्या या घटनेवरून राज्यातल्या विरोधकांनी सुद्धा वातावरण तापवायला सुरुवात केली आणि रविवारी मुंबईत जोडे मारो आंदोलन महाविकास आघाडीच्या वतीनं घेण्यात आलंय। त्यामुळे कुठेही राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सुद्धा खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सर्व यंत्रणांना दिलेले आहेत। पोलीस यंत्रणा असेल, स्थानिक प्रशासन असेल, विविध ठिकाणी अशा प्रकारची आंदोलनं आता होतील याची कल्पना सुद्धा देण्यात आलेली आहे। त्यामुळे प्रशासनानं संपूर्णपणे तयारी ठेवलेली आहे। त्याचबरोबर जी समिती या घटनेची चौकशी करण्यासाठी नेमण्यात येईल ती सुद्धा बनवण्यात आली आहे। या समितीत कोण कोण असेल यावर चर्चा करण्यात आली आहे। तसेच आता या ठिकाणी नवीन पुतळा कसा उभारता येईल, त्याची पुढची आखणी कशी असेल या संदर्भात सुद्धा चर्चा करण्यात आली आहे। आणि कायदेशीर प्रक्रियेची सुद्धा तयारी आहे, कारण की अनेक जण आता या संदर्भात हायकोर्टाचे सुद्धा दरवाजे ठोठावण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे या संदर्भात आता चहूबाजूने कसं तोंड देता येईल यासाठी ही अतिशय महत्वाची बैठक काल रात्री उशिरा वर्षा निवासस्थानी पार पडली। दीपक, अमेय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।